हे काय आहे तुम्हाला माहीत आहे का? तर हे आहे सुरण. हे पण जमिनीच्या खालती येणारं हे फळ आहे. जसं की रताळू, गाजर, बटाटा येतो तसंच. तर याची भाजी पण छान होते आणि हे आमच्या इकडे काही येत नाही. तर हे मी जेव्हा मुंबईला आले तेव्हाच मला माहीत झालं. पण याची भाजी खूप छान होते. तर याचे ना काप करणार होते आज मी, भाजी नाही. तर काप करून घेतले आणि रुद्रला हे काप खूप आवडतात. तर त्याला हळद, मीठ, तिखट आणि लिंबू टाकून थोडंसं तसं ठेवलं आणि नंतर तिळाच्या चपात्या करायच्या होत्या. तर तीळ भाजून मिक्सरमधून काढलेले होते. त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला आणि छान अशा चपात्या बनवून घेतल्या आणि तोंडी लावण्यासाठी त्याचे काप बनवायचे होते. आणि याचा अगोदर स्वयंपाक करून घेतला, नंतर साफसफाई करायची होती. तर चपात्या वगैरे केल्या आणि नंतर रवा त्या कापला असा खालतून वरतून लावला आणि छान असे ना शालो फ्राय करून घ्यायचे. छान शिजतात, क्रिस्पी होतात. आता करायची होती किचनची साफसफाई. तर किचन खालती ओट्याखाली जेवढी भांडी वगैरे आहेत ती घासायची राहिलेली होती आणि ओटा पण म्हणलं आज धुवून वगैरे स्वच्छ करून घ्यावा. आणि कालच बरीच अशी आपली क्लिनिंग झालेली होती. जसं की मांडणी वगैरे घासून घ्यायची, ते घासून घेतलं. पोटमाळ्यावरचे पेपर वगैरे जेवढं धुळीचं काम होतं तेवढं काल झालं होतं. आणि आपली ही डेली यूजची भांडी आहेत. तर आता स्टोरेज बॉक्स हे खाली केले आणि सगळे घासायला काढले. भांडी वगैरे सगळे आता एकदमच घासून घेतले आणि सुकायला ठेवले. आता हे सुकून झाले की परत जागेवरती व्यवस्थित ठेवून द्यायचे. आणि तशीच आपली थोडीफार क्लिनिंग आता दररोज चालूच राहणार आहे, कारण एकदम करण्यासाठी तर इथे काही जागा वगैरे नसते. नंतर ओटा वगैरे पूर्ण धुवून घेतला. जेवण वगैरे करूनच आम्ही साफसफाईला लागलो होतो. पण नंतर थोडीशी भूक लागली होती आणि मुरमुऱ्याचा चिवडा होता तर त्याची भेळ बनवली. चला